तुम्ही उरलेल्या ब्लाऊज पीसचा काय उपयोग करता ते मला कमेंट करून नक्की सांगा। तर आज बघा मी उरलेल्या ब्लाऊज पीसपासून काय तयार केलेलं आहे। मी लहान मुलीचा ब्लाऊज हा याच्यातून शिवलेला आहे। पेपर कटिंग करून बघा मी पुढचा पाठचा भाग ॲडजस्ट करून उरलेल्या कपड्यात ठेवून घेतला आहे। जिथं ॲडजस्ट होते तसं बघायचं आणि कटिंग करून घ्यायचं। पाठचा भाग पुढचा भाग हे मी कटिंग करून घेतलेला आहे आणि अस्तरसुद्धा मी हे उरलेल्या कपड्यातूनच कटिंग केलेलं आहे। तर याचा लॉंग व्हिडिओ जो आहे तो कशा प्रकारे कटिंग आणि स्टिचिंग केलेली आहे तर तो आपल्या चॅनलवरती मी टाकलेला आहे। तो तुम्हाला पाहायचा असेल मी कशा प्रकारे या ब्लाऊजची कटिंग केलेली आहे तर तो तुम्ही जे माझा आता जो व्हिडिओ चाललाय तिथे एक त्रिकोणचा आयकॉन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझा लॉंग व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता। तर बघा इथं मी ॲडजस्ट करून हा ब्लाऊज शिवलेला आहे। तर तुमच्याकडे सुद्धा असे जे ब्लाऊज पीसचे तुकडे उरलेले असतात त्याच्यातून तुम्ही सुद्धा असा सुंदर ब्लाऊज तयार करू शकता। हा ब्लाऊज मी 3 ब्लाऊज पीसचे तुकडे उरलेले होते त्याच्यातून शिवलेला आहे। तर हा बघा ब्लाऊज मी पाठच्या बाजूला एक, पुढच्या बाजूला एक आणि बाहीला एक असा कपडा हा ॲडजस्ट केलेला आहे। तर तुम्ही सुद्धा हा ब्लाऊज शिवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।